आहेत लई फेमस. ते सतत कुणाला ना कुणाला तरी भविष्य सांगत बसलेले असतात. म्हणतात कसे, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, रात्रीचे तारे दिवसा दाखवणार. घरात मूल होत नसेल तर 12 वर्षाचं मूल अंगणात रांगणार. नोकरी मिळत नसेल तर मोठमोठ्या कंपन्यातून अपॉइंटमेंट लेटर येणार. लग्न ठरत नसेल तर स्थळांची लाईन लागणार. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. लुकडा माणूस देखील महाबली खलीबली बनणार. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. असे हे ज्योतिष बुवा मला म्हणाले, ए बेटा तू माझ्याकडनं तुझं भविष्य जाणून घे, तुला सगळं भविष्य सांगणार. अरे तुला सांगतो, एक तो रुकरुक खान, तो बोकाडासारखा असणारा तो कुणामुळे झाला? मी म्हणलं त्याच्या आई वडिलांमुळे झाला. ते खरं आहे, तो त्याच्या आई वडिलांमुळे झाला, पण तो खरा सुपरस्टार माझ्यामुळे झाला. माझ्याकडे आला, मी त्याचा हात बघितलाच म्हणालो, ए रुकरुक खान तू हास बोकाडासारखा, तुझ्या कुंडलीत बोकाड हा प्राणी लकी आहे. तू बोकाडासारखा हास, लई भारी होशील, सुपरस्टार होशील. तो माझ्यासारखा म्हणजे माझं ऐकून आता बोकाडासारखा हसायला लागला. आणि सुपरहिट झाला. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. ए बेटा तुला जरी त्या रुकरुक खान सारखा मोठा व्हायचा असेल तर तू माझ्याकडे तुझा हात बघ, तुला मी मोठा करणार. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. एवढं ऐकून सुद्धा मी त्यांना माझा हात दाखवला नाही हो, कारण मला पटलंच नाही. परत म्हणाले, अरे रुकरुक खानच काय, सलमान खान माझ्याकडे आला होता. 5 कदम चालून तो आपल्या भविष्याचा दम माझ्याकडे बघायला आला होता. तो आला, मी त्याला म्हंटल, ए सलमान खान तुझं नाव आहे सलमान खान, तू दिसतोस भी लय छान, पण तुझ्या अभिनयात नाही छान. येऊ नकोस, होशील तू सुपरस्टार, पण माझा एक दिवसांतून थोडा वेळ काढ, व्यायाम कर आणि प्रत्येक चित्रपटात शर्ट काढून डान्स कर. माझा ऐकून तो आज सुपरहिट झाला. टिंग डिडिंग डिंग डिडिंग टिंग डिंग डिडिंग डिडिंग डिंग. अरे बेटा तरी तुला अजून पटत नसेल तर तू माझ्याकडनं हात मागून घे, तुझा हाताचं भविष्य सांगून तुला मोठं करणार. एवढं सुद्धा मला पटलं नाही हो. परत ते म्हणाले, अरे रुकरुक खान काय, सलमान खान काय, अमिताभ बच्चन माझ्याकडे आले होते. ते माझ्याकडे येऊन म्हणले, हे भटजी बुआ आई हमारा हात देखो आई ज्योतिष बुआ. तेचा हात बघून मी त्याला म्हणालो, तुझं नाव अमित बच्चन, तू आहेस उंचीना ताड मान, पण तुला छोटा बरदाच करोडपती बनवणार. तुझा मुलगा जरी चालला नाही तर तो ऐश्वर्याच्या मदतीने लग्नाचा अभिषेक गाळणार. ए बेटा एवढा ऐकून तो अमिताभ बच्चन माझ्यावर खुश झाला आणि म्हणला, ए ज्योतिष बुआ आई आज मेरे पास गाड़ी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है आई? मी म्हणलं माझ्याकडं पोपट आहे पोपट. ए बेटा तुला अजून जरी पटत नसेल तर तू ऐक माझं. माझं परत खरंच पटलं नाही हो. मी मग विचार केला की एवढं मोठ्या लोकांचं भविष्य सांगतात, मग या गावात का राहतात. त्याला डायरेक्ट जाऊन विचारलं, ओ ज्योतिषी बुवा तुम्ही या मोठ्या लोकांचं भविष्य सांगताय, मग ह्या गावात का राहताय? ते मला म्हणाले, ए बेटा जर मी ह्या गावात राहिलो नसतो तर या गावातल्या लोकांचे भविष्य कोण सांगितलं असतं. परवाचीच गोष्ट सांगतो, तुझ्या घरी गेलो होतो, म्हणालो आईला, ए माई दार उघड, पिंगळा आलाय दारी. तो सकाळच्या पारी पिंगळा बोले, पिंगळेश्वरी नागनाथा साती असरा तुमच्या घराच्या डाव्या बाजूला म्हसोबा बसल्या, उजव्या बाजूला खड्डो बसले. ताई वयची जर तुम्ही गेले कित्येक वर्ष केले नाही, भाऊकी म्हणते करायची नाही, तुम्ही म्हणता करायची. यात बघ केले बघा, तुमचा नवरा प्रेम नवराचे देखील तुमच्यावर प्रेम, तुमचा नवरा प्रेम नवराचे देखील तुमच्यावर प्रेम. सासू जरा खोटा आहे म्हणून तुम्हाला 2 मुलं आहेत. तुमच्या मुलीच्या तोंडावर सरस्वती तेज आहे आणि हातात लक्ष्मी काय ते बघा, पण तुमचा मुलगा जरा आगाऊ आहे, तिच्या शेजारचा पोरगा डोळा आहे. एवढं ऐकल्यावर मी टरकलो हो. मला वाटलं आणि काय पोल खोलतील माझी, म्हणून मी सटकलो तिथून. पण हा प्रशांत दादा आणि सुनील दादा, तुम्हाला जर तुमचं भविष्य ऐकायचं असेल तर हे आमचे भटजी बुवा कधी बी तुम्हाला भविष्य सांगणार.